नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण स्लीव्ज कटिंग पाहणार आहोत. 8 इंचची स्लीव्ज आहे. तर त्याची कटिंग कशाप्रकारे करायची आहे, तर ते मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. कुठेही न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला स्लीव्जची कटिंग एकदम सोप्या पद्धतीने कटिंग करता येईल. तर चला तर मग आज आपण 8 इंचची स्लीव्ज कशाप्रकारे कटिंग करायची आहे ते पाहणार आहोत. तर या इथे मी हे 4 असे फोल्ड घेतले आहेत. डबल फोल्ड आहे, कारण 2 स्लीव्ज आहेत आपल्या कटिंग करायच्या. तर हे झालं. तर खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे. तर या इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिल्यानंतर ना आता लेंथ घ्यायची आहे. लेंथ आहे 8 इंच. तर इथं 8 इंचावरती मार्किंग करायची आणि पुन्हा शिलाई मार्जिन सोडायचं आहे. तर ते इथे मी स्केलच्या साहाय्याने बघू शकता अशी ठेवून घेतली की कपडा कसा आपला व्यवस्थित सरळ येतो. तर स्केलच्या साहाय्याने लाईन ड्रॉ करून घेतली. तर आता 8 इंचाची चेस्ट आहे, 8 इंचाची हाताची उंची आहे. तर या इथं दंडगेर आहे 4.5 इंच. जर छोटी साईज असेल तर त्याचा दंडगेर 4.5 आहे आणि छोटी इथे लेंथमध्ये म्हणजे फुल लेंथ आहे हाताची 28 इंच चेस्ट आहे. तर इथं काय करायचं आहे, 4 इंचावरती मार्किंग केलं. हा झाला आपला दंडगेर. आणि पुन्हा जो आपला इथला भाग आहे, इथला इथे 4.5 इंच इथला दंडगेर 4.5 इंच आहे. त्याच्यामध्ये आपण काय करूया, थोडंसं अर्धा इंच प्लस करू, कारण अस्तरवाला ब्लाऊज आहे. तर इथे हे मी लाईन ड्रॉ करून घेतली पूर्ण. तर आता आर्म होल आहे 6.5 इंच. तर काय करायचं आहे, या पॉईंटवरती 6.5 इंचावर असं मार्किंग घ्यायचं आणि मग आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. तर कुठवर आलं, 6.5 इथपर्यंत आलं. मग इथे मार्किंग करायची. म्हणजे हे जो गॅप आहे हे आपल्याला इथून न मोजता तुम्ही जर हे बघा अशा प्रकारे केलं, 6.5 इंच आर्म होल आहे. तर आता ही लाईन ड्रॉ करून घेतली. काय इथे आपला बायसेप जो आहे, म्हणजे जो हा दंडगेर आहे हा घेतला वरच्या साईडने, जे वरून शोल्डरपासून खाली 3-3.5 इंचावरती मोजून घ्यायचा आणि तिथून आपल्या दंडगेराची गोलाई मोजून घ्यायची. तर ती किती येते त्यानुसार मग तुम्ही इथे माप टाकायचं. त्याच्यामध्ये अर्धा इंच लुझिंग द्यायची आहे. आणि मग आता आर्महोल 6.5 इंच आहे. तर 6.5 इंचावरती अशा प्रकारे फिरवायचं. तर आपलं 6.5 इंच इथपर्यंत आलं. मग इथे मार्किंग केली. तर मग आता वरच्या साईडनी पण मोजून पाहूया किती आलं. तर इथे 3.5 इंच आलेलं आहे. ओके. तर मग आता ही 3.5 इंचावरती आता मार्किंग केली. तर मग ही लाईन आपण सरळ आखून घेऊया अशा प्रकारे. तर ही लाईन आखून घेतल्यानंतर आता ह्याच्यामधला गॅप घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, हा गॅप मोजायचा 3.5 इंच. तर 3.5 इंचाला इथे अर्ध घेतलं. तर ही लाईन ड्रॉ करून घ्यायची एक. म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे शेप द्यायचा आहे हाताला, मागचा आणि पुढचा शेप कशा पद्धतीने द्यायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि जेणेकरून तुमची फुल स्लीव्ह जी आहे ती परफेक्ट अशी स्टिचिंग होईल, जिथे झोळे म्हणजे असं चुना वगैरे येणार नाही, पुन्हा असं जमा होणार नाही तो कपडा. तर त्यासाठी मी ही स्लीव्हची कटिंग तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता याचा अर्धा घ्यायचा आहे. तर याचा अर्धा आहे 5, 5.25 आहे. मग याचा अर्धा आपण घेऊया अशा प्रकारे. ते इथे पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर बघू शकता व्यवस्थित. आता इथे आपण कसे 4 बॉक्स बनवले आहेत. तर या इथं बघू शकता अशा प्रकारे आपण बॉक्स बनवला. तर हा बॉक्स मला वाटतं छोटा आहे, हा मोठा झाला आहे काय. पुन्हा मोजू बघा, 3.5, थोडासा छोटा झालता, दिसतानाच ते दिसते. तर ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपण हे 4 बॉक्स रेडी केले. तर 4 बॉक्स रेडी करून आता मग आपल्याला ही जी स्केल आहे, कर्व पट्टी आर्महोल शेपर, याच्या पद्धतीने आता आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर काय करायचं, इथून मार्किंग करायचं इथपर्यंत केलं. तर आता आर्महोलची शेपरचं डायरेक्शन चेंज करायची.
आणि हा इथून या पॉईंटला हे मिळवून घ्यायचं. तर ही झाली आपली फ्रंट, म्हणजे पुढच्या बाहीचं मार्किंग, जे आपले पुढं येणार आहे त्या बाहीचं मार्किंग हे झालेलं आहे. मग आता काय करायचं, ह्या बॉक्सपासून ह्या बॉक्सपर्यंत ही सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे 1.5 इंच कमी करायचं. ह्या लाईनपासून 1.5 इंच कमी करायचं अशा पद्धतीने. मग आता इथे पण शेप देऊन घ्यायचा. इथून हा असा आणि मग डायरेक्शन चेंज आणि मग ही अशा पद्धतीने. तर हे झालं पाठच्या भागाची मार्किंग आणि ही पुढच्या भागाची मार्किंग आणि ही फिटिंगची मार्किंग. पूर्ण प्रॉपर फिटिंग येणार आहे तुमची. जरा पण असा झोळ येणार नाही की काय येणार नाही. खूप सुंदर फिटिंग बसते जर तुम्ही या पद्धतीने कटिंग केली तर. आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला किती शिलाई मार्जिन हवे, 1.5 घ्या, 2 घ्या. तर मी जे ब्लाऊजची कटिंग केली त्याच्यामध्ये 2-2 इंच मार्किंग घेतलेलं आहे. तर इथे पण मग मी 2 इंच मार्किंग घेत आहे आणि मग त्याच्या पद्धतीनं हे दोन्ही पॉईंट मिळवून आणि मग याला असंच पुढे मिळवायचं आहे. तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी स्लीव्स कटिंग कशा प्रकारे करायची, म्हणजे तुम्हाला जर कळत नसेल की इथे अंतर किती घ्यायचं, इथे अंतर किती घ्यायचं आणि जर तुम्ही हे अंतर जर कमी घेताल तर तुमचं काय होणार आहे, जास्त चुण्या येणार आहे, झोळ येणार आहे आणि ब्लाऊजची फिटिंग तुमची व्यवस्थित बसणार नाही हाताची. मग ते तुम्हाला कुठेतरी ताणल्यागत होणार, काय होणार. मग तुम्ही जर या पद्धतीने जी कटिंग केली तर खूप सुंदर पद्धतीने तुमची ही कटिंग तुम्हाला येणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आपला हा स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल, की जेणेकरून नवीन जे शिकणारे असतात आपल्या, जे जास्त पैसे फीज अफोर्ड करत नाहीत, तर त्यांच्यासाठी हा खूप छान असा सोपी अशी म्हणजे ही पद्धत आहे आणि समजायला बी पटकन समजणार. आणि आता ही जी कटिंग आहे ही पण आपण करून घेऊया. तर ही पुढच्या भागाची मार्किंग आहे. आणि त्याच्यासाठी इथे नॉट पण देऊया की म्हणजे समजेल की पुढच्या भागाचा आहे. तर कशी वाटली तुम्हाला स्लीव्स कटिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.